मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक गोष्ट आपण दररोज अनुभवतो आणि ती म्हणजे ग्रॅव्हिटी, म्हणजेच काय तर पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती। जेव्हा पण आपण एखादी गोष्ट वर फेकतो तर ती पृथ्वीवरती परत येत असते। तर ती पृथ्वीवरती परत काय येत असते, तर ती येत असते पृथ्वीवरती परत ग्रॅव्हिटीमुळे, पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे। एवढं आपल्याला माहित आहे। मग पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे नक्की काय असतं, ती कोणकोणत्या वस्तूवर डिपेंड असते। आता एखादी गोष्टीवरती जर पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती लागत असेल तर ती वस्तू परत वापस येते, आपण जर ती वर फेकली तर। त्याचप्रमाणे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती हे आपल्या चंद्रावरती सुद्धा आहे। मग चंद्र हा पृथ्वीवरती का धरला जात नाही, तर या प्रकारचे प्रश्न केव्हा आणि केव्हा तुमच्या मनामध्ये आले असतील। तर या छोट्या छोट्या प्रश्नांची जी उत्तर आहेत आणि ग्रॅव्हिटी म्हणजे नक्की काय आणि ते कोणकोणत्या वस्तूवरती डिपेंड असते, कोणकोणत्या फिनॉमिनावरती डिपेंड असते, तेच आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मी पवन भंगारे आणि तुम्ही बघत आहात किमयागा। मित्रांनो, मी जर तुम्हाला एक प्रश्न विचारला की तुमचं वेट किती, तर तुम्ही मला काय सांगाल? 40 किलोग्रॅम, 50 किलोग्रॅम, 60 किलोग्रॅम, ला 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 या प्रकारचे तुम्ही मला सांगाल। पण हे किलोग्रॅम जे तुम्ही मला युनिट सांगताय ते खरंच वेटचे युनिट आहे का? तर जेव्हा आपण मास आणि वेट हे दोघे कंपेअर करतो तेव्हा आपण किलोग्रॅम हे युनिट वापरू शकत नाही। तर किलोग्रॅम हे युनिट मासचं आहे, वेटचं नाही। पण पुढचा प्रश्न येतो की मास आणि वेट या दोघांमध्ये नक्की फरक काय? तर बघा, फरक बघू आपण आधी। अमाऊंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट म्हणजे मास आणि वेट म्हणजे काय, तर mg। m म्हणजे मास आणि g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन। या दोघांचा गुणाकार म्हणजे वेट असतो। मग आता एका सोप्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण हे बघण्याचा प्रयत्न करू। आता ते उदाहरण कसं, जर तुम्हाला मी विचारलं की जे चंद्राचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हे पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा, ग्रॅव्हिटीपेक्षा जास्त असेल का कमी असेल, तर तुम्ही मला सांगाल की चंद्राचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो नक्कीच पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा कमी असेल। का कमी असेल? कारण तो पृथ्वीपेक्षा लहान आहे असं तुम्ही मला सांगाल। हे तुमचं म्हणजे एक प्रकारे एक तर्काने सांगितलेलं उत्तर असू शकतं। मग आता माझं जे वजन आहे, बरोबर आहे, माझं जे वेट आहे ते जर पृथ्वीवरती 60 किलोग्रॅम भरत असेल तर तेच वजन चंद्रावरती फक्त 10 किलोग्रॅम भरेल। का भरेल? कारण हा जो जी दिसतोय तो जी बदलणार आहे। आता पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर वाढला तर ह्या जी ची व्हॅल्यू सुद्धा वाढेल। ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर कमी झाला तर या जी ची व्हॅल्यू सुद्धा कमी होईल। आता हा जी म्हणजे नक्की काय, तर जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन। आता एक्सेलरेशन म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे। एक्सेलरेशन म्हणजे वेगात होणारा बदल। म्हणजे जर एक गोष्ट आपण वर फेकली, आता जी ची व्हॅल्यू किती आहे, तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर। आता मीटर पर सेकंड स्क्वेअर हे एक्सेलरेशनचं युनिट आहे मित्रांनो। म्हणजे एखादी आता 9.8 ही जी संख्या आहे ती आपल्याला काय दर्शवते, तर कोणती वस्तू जर आपण वर फेकली तर ते 9.8 एक्सेलरेशनने कमी होईल, आणि जर कोणती वस्तू जर वर आपण खाली फेकली, म्हणजे जर आपण एखाद्या टावर वरती गेलो, एखाद्या बिल्डिंग वर गेलो आणि तिथून एखादी वस्तू जर खाली फेकली तर ती 9.8 या एक्सेलरेशनने खाली येईल। म्हणजे जर तिची स्पीड आता 10 असेल तर एका सेकंद नंतर तिची स्पीड होईल 19.8 मीटर पर सेकंद। म्हणजे तिची स्पीड वाढेल जेव्हा वस्तू खाली येईल, आणि जेव्हा वस्तू वर जाईल तेव्हा तिची स्पीड कमी होईल। कोणत्या रेट ऑफ चेंजने, तर 9.8 या रेट ऑफ चेंजने हे ग्रॅव्हिटेशन एक्सेलरेशन आहे। आणि एम म्हणजे काय, अमाऊंट ऑफ मास प्रेझेंट। म्हणजे कसं, आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की जेव्हा आपलं जे वजन आहे ती जर या पृथ्वीवरती, या अर्थवरती 60 किलोग्रॅम भरत असेल तर तेच वजन चंद्रावरती किती भरेल, तर 10 किलोग्रॅम। कशामुळे, तर या ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशनमुळे। हे ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन या चंद्रावरती कमी आहे म्हणून। पण मी जर म्हटलं आता अमाऊंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट, म्हणजे मी जर 100 ॲटमच्या तयार झाला असेल, तुम्ही समजून घ्या कोणतेही जे मॅटर असतं, आता तुम्हाला विचारलं की सर्वात बारीक पार्टिकलला काय म्हणतो आपण, तर मॅटर अणू म्हणतो असतो। समजून घ्या मी 100 ॲटमचा तयार झाला असेल। मग आता मी जर 100 ॲटम ते किती भरले पृथ्वीवरती, 60 भरले, बरोबर। आता ते 60 जर किलोग्रॅम मध्ये भरले, बरोबर। पण जर ते 100 ॲटम मी चंद्रावरती गेले तर ते 100चे 99 होतील का, 98 होतील का, 110 होतील का, तर नाही, ते 100चे 100च राहतील। म्हणजे जो अमाऊंट ऑफ सबस्टन्सची प्रेझेंट आहे तो बदलणार नाही। तर काय बदलेल, फक्त ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन बदलेल।
म्हणजे पृथ्वीची जे ताणण्याची शक्ती आहे ते बदलेल, त्या चंद्राची ते स्वतःकडे ताणण्याची शक्ती आहे ते बदलेल. ते बदलल्यामुळे माझा जो वेट आहे तो बदलणार आहे आणि जे मास आहे ते सेम राहणार आहे. म्हणून या टॉपिक वरतून आपल्याला काय समजलं की जेव्हा पण आपण ब्रह्मांडामध्ये कुठे जाऊ तेव्हा आपलं मास बदलणार नाही. जर माझ्यामध्ये 100 ॲटम असतील तर मी पृथ्वीवरती असो किंवा चंद्रावरती असो किंवा कोणत्याही ग्रहावरती असो, माझं जे मास आहे ते 100च असेल, म्हणजे 100च ॲटम त्यामध्ये प्रेझेंट असतील. पण त्या 100 ॲटमचे जे वजन आहे, जे वेट आहे ते बदलणार आहे. कारण वेट जेव्हा आपण काढतो तेव्हा मास पण घेतो आणि त्याला मल्टिप्लायला आपण जी घेतो, जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. ते वेगवेगळं असू शकतं वेगवेगळ्या प्लॅनेटचं. मला अशी आशा आहे मित्रांनो की मास आणि वेट हे तुम्हाला समजलं असेल. मग आपण जमिनीवरती काय मोजत असतो तर वेट मोजत असतो, बरोबर. तर मग वेट काय, तर वेट एक प्रकारे टेन्शनच आहे. म्हणजे जर आपला खाली जर एखादी गोष्ट ओढत असेल तर ते आपण टेन्शन मानू शकतो, बरोबर. मग आता ह्या जर दोन डायग्राम आहेत त्यामधून आपल्याला काय बघायला मिळत आहे मित्रांनो, एक उदाहरण आहे ग्रॅव्हिटी समजून घेण्यासाठी. एखाद्या दोरीला आपण जर एखादा दगड बांधला आणि तो गोल गोल फिरवला तर तो काय होईल, तर तो गोल गोल फिरायला लागेल, बरोबर. आपल्या अवतीभोवती जेवढी त्याची दोरी लांब असेल तेवढा तो गोल गोल फिरायला लागेल. जेवढी आपण दोरी वाढवू तेवढा जो सर्कल आहे तो मोठा होईल, बरोबर. मात्र तो गोल गोल फिरतोय, मग जो कोटपर्यंत तो गोल गोल फिरेल, जोपर्यंत ती दोरी तुटणार नाही किंवा आपण ती दोरी सोडणार नाही तोपर्यंत जो जो दगड आहे तो गोल गोलच फिरत राहील. मग आता आपल्यामध्ये म्हणजे आपल्या हातामध्ये आपण तो गोल गोल फिरवत आहे. आपल्या हातामध्ये आणि त्या दगडामध्ये कोण कॉन्टॅक्ट आहे, तर ही जी दोरी आहे ती कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे जोपर्यंत ती दोरी आहे तोपर्यंतच तो दगड गोल गोल फिरेल. जेव्हा ती दोरी गायब होईल, जेव्हा ती दोरी तुटेल, जेव्हा ती दोरी आपण सोडून देऊ तेव्हा तो दगड एका मॅक्झिमम व्हेलॉसिटीला बाहेर निघून जाईल. म्हणजे या सर्कल भोवती तो फिरणार नाही. जेव्हा पण आपण दोरी सोडू तेव्हा तो व्हेलॉसिटीला बाहेर निघून जाईल त्याच्या सर्कलच्या, बरोबर. आता ह्या दोघांना जोडून ठेवणारा कोण, तर ती दोरी. आता अर्थ आणि मून याला पण जोडून ठेवणारा जो दुवा आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे हा मून आहे आणि अर्थ आहे. मून हा अर्थ भोवती गोल गोल फिरत आहे. ज्याप्रमाणे हा दगड आपल्या भोवती गोल गोल फिरत होता त्या दोरीच्या साह्याने, तसाच हा मून या अर्थ भोवती गोल गोल फिरत आहे. कशाच्या साह्याने, तर या अर्थच्या आणि त्या मूनच्या पण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या साह्याने. आणि हा जो फोर्स आहे तो कॉन्टॅक्ट फोर्स झाला. कॉन्टॅक्ट कशामुळे झाला, तर त्या दोरीमुळे. पण हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. आता हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स नक्की कोणत्या गोष्टीवरती अवलंबून आहे, म्हणजे जर मी तुम्हाला आधी विचारलं की चंद्राचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असेल का पृथ्वीचा, तर तुम्ही तर्काने सांगू शकता की पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जास्त असेल. मग फोर्स कशावरती डिपेंड आहे, तर फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल ची साइन आहे. M1 थोडं मॅथमॅटिकल आहे, सोपं आहे. हा लॉ एक प्रकारे ग्रॅव्हिटेशनल लॉ आहे. म्हणजे हा पूर्ण वर्ल्ड वाईड आपण वापरू शकतो, बरोबर. आता A डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 अँड M2. आता M1 अँड M2 म्हणजे काय, तर एका ज्या दोन गोष्टीमधला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढतोय त्या दोन गोष्टीचं मासचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. M1 म्हणजे एका गोष्टीचं प्रोडक्ट असू शकतं, M2 म्हणजे दुसऱ्या गोष्टीचं मास असू शकतं, याचा तो प्रोडक्ट आहे. F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/r². म्हणजे R म्हणजे काय, तर या M1 आणि M2 च्या मधलं डिस्टन्स. म्हणजे तो कोणत्या गोष्टीवर डिपेंड असणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून समजलं. F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, म्हणजे जर M1 M2 जर दोन गोष्टीमधलं मास जर वाढलं तर हा फोर्स सुद्धा वाढेल. पण जर या दोन गोष्टीमधलं अंतर जर वाढलं तर तो फोर्स कमी होणार आहे. हे कसं समजू शकतो आपण, जेव्हा पण आपण दोन मॅग्नेट घेतो मग ते मॅग्नेट जर आपण जवळ केले तर त्याच्यामधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो वाढत असतो. पण जर आपण ते मॅग्नेट दूर नेले तर त्याच्यामधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कमी होत असतो. याच्या माध्यमातून आपण ते समजू शकतो. म्हणजे जेव्हा हे दोन प्लॅनेट दूर जातील तेव्हा त्यांच्या मधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कमी होईल आणि जवळ येतील तेव्हा त्यांच्या मधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो वाढेल. आणि जर त्या वस्तूंचे मास सुद्धा वाढवलं तरी त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढेल. आता जेव्हा आपण डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीची साइन आहे ती काढतो तेव्हा इज इक्वल टू चं साइन देतो, म्हणून आपल्याला इथे डायरेक्ट फॉर्म्युला मिळतो. हा आयझॅक न्यूटनने आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. काय आहे तो, F इज इक्वल टू G इंटू M1 M2 अपॉन r². F इज इक्वल टू G इंटू M1 M2 अपॉन r². G म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल लॉ कॉन्स्टंट आहे तो, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपण त्याला म्हणतो G.
हा जी वेगळा, हा जो लहान जी आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन्स आणि हा मोठा जी जो आहे तो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा आपल्या आयझॅक न्यूटनने आपल्याला दिला, त्यामुळे आपण समजू शकतो. मग अजून एक पॉइंट येतो मित्रांनो, की जर हा लॉ सर्वकडे ऍप्लिकेबल असेल तर कोणत्याही दोन गोष्टीमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. म्हणजे माझ्यामध्ये आणि या मोबाईल मध्ये सुद्धा एक प्रकारचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आपण जेव्हा की जातो आहे, कुठे फिरतो आहे, तर आपल्या आजूबाजूच्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तो आपल्याला का दिसत नाही, तर तो जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो खूप कमी असतो. म्हणजे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल आणि आपला ग्रॅव्हिटेशनल त्याच्यामुळे आपण पृथ्वीवरती चालू शकत आहे, बरोबर. पण जेव्हा आपण लहान गोष्टी घेतो तर त्या दोन गोष्टींमधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कम्पेअर टू खूप कमी असतो. तो कसा कमी असतो आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून इथे बघूया. बघा, आपल्याला हा फॉर्म्युला समजला. आता ही जी M1 वस्तू आहे ती आहे 1 किलोची, M2 वस्तू आहे ती सुद्धा 1 किलोची आणि त्यांच्यामध्ये जो डिस्टन्स आहे तो 1 मीटरचा, बरोबर. हे सर्व आपण घेतलं. मग आता आपण बघूया जी ची व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻11 ही फिक्स व्हॅल्यू आहे, ही केव्हाही बदलणार नाही पृथ्वीवरती. F इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻11 इंटू M1 म्हणजे काय तर 1, M2 म्हणजे काय तर 1 आणि R स्क्वेअर यांच्यामध्ये 1 मीटरचं अंतर 1 स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर म्हणजे काय 1. तर उत्तर काय हे सर्व कट होऊन जाईल आणि 6.67 इंटू 10⁻11 N का तर N म्हणजे न्यूटन हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं युनिट आहे, फोर्सचं युनिट आहे एक प्रकारे, बरोबर. फोर्स किती आला 6.67 इंटू 10⁻11 -11 म्हणजे तेवढे शून्य पुढे जातील, बरोबर, न्यूटन म्हणजे किती जे प्रिसाइज आहे, किती जी छोटी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथे आलेली आहे. जेव्हा 1 किलोच्या वस्तूचे आपण मास मोजतो आणि त्याच्या मधलं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो मोजतो, तेव्हा आपल्याला इथे हा जो फोर्स आहे तो आढळून येतो. आपल्याला आता समजलं असेल की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे नक्की काय आणि तो कोणकोणत्या वस्तूवरती डिपेंड असतो. पण एक जो प्रश्न आहे तो अजूनही अनुत्तरित आहे, तो म्हणजे कोणता तर कोणती वस्तू जेव्हा आपण वर फेकतो ती खाली येते, पण जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थचा त्यावरती असेल तर मून खाली काय येत नाही. त्यासाठी सर आयझॅक न्यूटनने आपला उदाहरण दिलंय, त्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण बघूया. हे जे आहे ते आपण एक प्रकारे टावर ठरवूया, आयफिल टावर आहे किंवा एक प्रकारे जे मोठा आहे ते सर्वात मोठं जे टावर आहे ते आपण म्हणू शकतो, बरोबर. आता ह्या टावर वरती तुम्ही गेले आणि ह्या टावर वरतून तुम्ही जर एक दगड फेकला तर तो कुठे पडेल खाली पडेल, बरोबर. नंतर त्या दगडवरती तुम्ही जास्त फोर्स लावला तो थोडा दूर जाईल, नंतर अजून जास्त फोर्स लावला तर दूर जाईल आणि नंतर तुम्ही असा फोर्स लावला. आता आपल्याला माहित आहे की पृथ्वी आहे ती चपटी नाही तर गोल आहे. मग पृथ्वी गोल आहे तर जसं तुम्ही जास्त फोर्स लावा तसं तो दगड आहे तो दूर जाईल आणि जसा तो दूर जाईल तशी पृथ्वी जी आहे ती कर्व करेल. मग तुम्ही एक प्रकारे असा फोर्स लावला की तो जो दगड आहे ते एवढ्या दूर गेला की तो पृथ्वीच्या बाहेर गेला. आता पृथ्वी आपल्याला माहिती आहे पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो त्याला आत खेचण्याचा प्रयत्न करेल, पण तो एवढ्या दूर आहे की तोला ते आत खेचू शकत नाही. जेव्हा तो इथे आत खेचण्याचा प्रयत्न करेल तेव्हा जे अर्थ आहे ती कर्व झालेली असेल, नंतर इथे खेचण्याचा करेल तर तेव्हा सुद्धा ती कर्व झालेली असेल आणि हा असा गोल 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 पृथ्वीभोवती फिरत राहील. मग आता पृथ्वीभोवती फिरत राहील, हा कशामुळे फिरतोय तर हा एक प्रकारे त्या दगडाच्या व्हेलॉसिटीमुळे फिरतोय. कोणामुळे फिरतोय या दगडाच्या व्हेलॉसिटीमुळे. आणि आपण जो दगड फेकला तो असा फेकला की तो पृथ्वीवरती टच नव्हता. जेव्हा ते टच व्हायला लागेल तेव्हा जी पृथ्वी आहे ती कर्व झालेली असेल आणि त्या कर्वमुळेच हा जो दगड आहे तो पृथ्वीवर न येता तो पृथ्वीचा एक प्रकारे चक्कर जो आहे तो मारायला सुरुवात करेल. अशा प्रकारे हा जो मून आहे आणि अर्थ आहे याचा फेनॉमेना असू शकतो. म्हणजे जेव्हा मून तयार झाला किंवा अर्थ तयार झाली किंवा दोघे एकसाथ तयार झाले असतील तेव्हा या प्रकारचं झालं असेल की जो मून आहे तो पृथ्वीपासून वेगळा झाला असेल आणि या प्रकारे तो गोल गोल फिरत आहे. त्याला आतापर्यंत तो पृथ्वीवरती आलेला नाही, तो येणार पण नाही, कारण तो यायला लागेल तवशी जे पृथ्वीचं जे कर्व आहे तो कर्व होऊन गेला असेल, म्हणून तो एक प्रकारे पृथ्वीवरती असा गोल गोल फिरत राहील. कशामुळे फिरत राहील तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो पृथ्वीच्या अवतीभोवती फिरत राहील. मित्रांनो, मला अशी आशा आहे की या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून ग्रॅव्हिटी काय असते तुम्हाला समजलं असेल. पण तरी पण आतापर्यंत ही ग्रॅव्हिटी बाबत जी पूर्ण माहिती आहे ती आपल्याला मिळालेली नाही आहे.
मग ते आता तुम्ही तर म्हणाल की आयझॅक न्यूटनने सर्व माहिती दिली, आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. पण आताचे जे काही सायंटिस्ट आहेत ते म्हणतात की ग्रॅव्हिटी हा फोर्स नसून ग्रॅव्हिटीचे पार्टिकल्स असतात. आता पार्टिकल्स कसे, तो वेगळा एक टॉपिक होऊ शकतो. म्हणजे कसं, तुम्हाला सांगितलं आहे मी कधीतरी केव्हा ना केव्हा कोणत्या ना कोणत्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की ती सर्वात जी स्पीड असते ती कोणाची असते, तर लाईटची असते. किती असते? 3,00,000 किलोमीटर पर सेकंद. आता जर एखाद्या लाईट पार्टिकलची जी व्हेलॉसिटी आहे ती जर 3,00,000 किलोमीटर पर सेकंद असेल, म्हणजे पृथ्वीपासून आपल्याला माहित आहे की सूर्यापासून पृथ्वीपर्यंत जे लाईट किरण आहे ते येण्यासाठी सरासरी 8 मिनिटं लागत असतात. मग आता जर सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येण्यासाठी त्या किरणांना जर 8 मिनिट लागत असतील, बरोबर, आणि त्याचमुळे त्या सूर्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते. मग आता जर असं इमॅजिन करा तुम्ही की सूर्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स एका सेकंदामध्ये पूर्णपणे नाहीसा झाला, तर काय होईल? तर पृथ्वी ही बाहेर फेकली जाईल. मग आता पृथ्वी जर बाहेर फेकली जात असेल तर पृथ्वी वरती येण्यासाठी सर्वात आधी काय आलं? लाईट आली का जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो आला? तर आपण नक्कीच सांगतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आला. या प्रकारचे प्रश्न आहेत ते उद्भवत आहेत, बरोबर. मग आता या प्रकारचे प्रश्न जर उद्भवत असतील तर आपल्याला असं म्हणता येईल की लाईटच्या पार्टिकल पेक्षा जी ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हेलॉसिटी आहे ती जास्त आहे. या प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला पडतात. पण या प्रश्नाचं उत्तर एक्झॅक्ट आतापर्यंत आपल्याला माहित नाही की असं का होत आहे. आता जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असा सुद्धा म्हटला जातो की लाईटला सुद्धा तो बेंड करत असतो. आणि अजून हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो जरी सर्व पार्टिकलवर ऍप्लिकेबल असला तरी काही असे पार्टिकल आहेत की तो त्यांना ऍप्लिकेबल नाही. फॉर एक्झाम्पल ऍटम मधले जे सब पार्टिकल्स आहेत, इलेक्ट्रॉन असतील, प्रोटॉन असतील, न्यूट्रॉन असतील, या प्रकारच्या पार्टिकल्स वरती तो ऍप्लिकेबल नाही. या प्रकारचे जे प्रश्न आहेत ते अजूनही अनुत्तरित आहेत. आणि ग्रॅव्हिटी बद्दल आपल्याला थोडी माहिती असली तरी काही जी एक्झॅक्ट माहिती आहे ती अजून तरी आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही किंवा आपण त्या माहितीपर्यंत पोहोचू शकलेले नाही आहे. मला आशा आहे मित्रांनो की तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून ग्रॅव्हिटी काय असते आणि कोणकोणत्या माध्यमावरती ते डिपेंड असते हे समजलं असेल. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओ लाईक करू शकता, तुमच्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि चॅनल सुद्धा सबस्क्राईब करू शकता. आणि मला कमेंट बॉक्समध्ये हे सुद्धा सांगा की पुढचा जो टॉपिक आहे तो कोणत्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवायला पाहिजे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.